नमस्कार मित्रांनो, मी गणेश पानकर इग्नाइट अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवर मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। आचारसंहिता संपल्यानंतर लवकरच आपल्या समोर या 6 जाहिराती येणार आहेत। या कोणत्या जाहिराती असणार आहेत, याच्यासाठी पात्रता काय लागणार आहे आणि एक्सपेक्टेड याच्या वॅकन्सी किती असू शकतात, या सर्व काही गोष्टी आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे। आणि त्यासोबतच मित्रांनो, सरळ सेवेसाठी सरळ सेवा सर्वसमावेशक बॅच आपण लॉन्च केलेली इग्नाइट अकॅडमीचं ॲप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही हे बॅच जे आहेत तर ते जॉइन करू शकतात। आगामी येणारी तलाठी असेल, काही मनपा असतील आणि नगर परिषद असतील तर यांच्यासाठी उपयुक्त अशी बॅच जी आहे तर ते आपल्याला इथं बघायला मिळते मित्रांनो। आणि लक्षात घ्या, अशाच पद्धतीचा आपण एक व्हिडिओ बनवला मित्रांनो की सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात या 10 जाहिराती येतील आणि त्याच्यानंतर आपल्याला ह्या जाहिराती बघायला मिळाल्या। जसं की आपण प्रेडिक्ट केलं होतं की नाशिक महानगरपालिकेची जाहिरात येईल, त्याच्यानंतर ही जाहिरात आली। बघा, धर्मदाय आयुक्त याची पण जाहिरात आली होती, पोलीस भरतीची जाहिरात आलेली आहे, बघा एमपीएससी ग्रुप सी ची जाहिरात आलेली आहे, त्याच्यानंतर भूमी अभिलेख ते एक्सपेक्ट केलेलं होतं। तर या सगळ्या जाहिराती मित्रांनो आधी देखील आपण अशा पद्धतीचे व्हिडिओ बनवले होते आणि त्याच्यानंतर आपल्याला या जाहिराती पाहायला मिळतात। म्हणून आपण काही रिसर्च करून काही गोष्टी बघूनच जे आहेत तर त्याचे व्हिडिओ बनवत असतो। तर सगळ्यात पहिली जी एक्सपेक्टेड ऍड आहे ती आहे नगर परिषद गट क आणि गट ड ची। बघा, ही ऍड खूप म्हणजे 2025 जसं सुरू झालं ना मित्रांनो, तेव्हापासूनच या ऍडची चर्चा चालू आहे। आता ही जी ऍड आहे ना मित्रांनो, ही एमपीएससी कडे नाही जाणार आहे। खूप सारे मुलं म्हणतात की सर नगर परिषद एमपीएससी कडे गेली, तर मित्रांनो जी नगर परिषदेकडे गेलेली आहे ना तर ते त्यांचं गट ब गट चे जे काही राज्यस्तरीय संवर्ग आहेत ते गेलेले आहेत। पण गट क आणि गट ड हे टीसीएस किंवा आयबीपीएस यांच्यापैकी एक कंपनी घेणार आहे। त्यांनी मागे तसा करार पण केलेला होता। बघा, नगर परिषद नगरपंचायतीमधील सरसेवा भरतींची रिक्त पदे राज्यस्तरावर एकत्रित पद्धतीने भरण्याबाबत समिती देखील स्थापन केली ती 28 ऑगस्ट 2025 चं पाहायला मिळतं आपल्याला। त्याच्यानंतर बघा, गट क भरती प्रक्रिया राबवण्याबाबत 29 मे 2025 म्हणजे जीआर वर जीआर येतोय। जवळपास 3138 एवढी पद आपल्याला या विभागात रिक्त जे आहेत तेवढी पाहायला मिळतात। याचा एक्झाम पॅटर्न सगळ्या काही गोष्टी आलेल्या आहेत, फक्त आता जाहिरात जी आहे तीच बाकी आहे। एक्झाम पॅटर्न मध्ये मराठी, इंग्लिश, सामान्य ज्ञान, भौतिक चाचणी। आपली जी सरळ सेवा सर्वसमावेशक बॅच आहे तर ती तुम्हाला याच्यासाठी एकदम उपयुक्त अशी बॅच जी आहे तर ती ठरणार आहे मित्रांनो। ही पहिली ऍड झाली, त्याच्यासाठी मे बी आपल्याला थोडा प्रयत्नही करावा लागू शकतो। काही मागणी, काही ईमेल, काही ट्विटर कॅम्पेन करून ती नगर परिषदेची जाहिरात येऊ शकते। दुसरी जी जाहिरात येणार आहे ना मित्रांनो ती म्हणजे आरोग्य विभागात भरती। नुकतंच तुम्ही पाहिलं असेल की आरोग्य मंत्री यांनी देखील ट्विट केलं होतं, त्याच्यामध्ये पण त्यांनी सांगितलं होतं की आकृतीबंध मंजूर झाल्यानंतर आणि वित्त विभागाची मान्यता दिल्यानंतर लवकरच आरोग्य विभागात मोठी भरती म्हणजे गट क आणि गट ड मध्ये मोठ्या प्रमाणावर भरती जी आहे तर ती पाहायला मिळणार आहे। त्याच्या संदर्भातलं त्यांनी पत्रक देखील दिलेलं होतं, त्याच्यामध्येच त्यांनी काय सांगितलं होतं बघा, पदभरतीचा आढावा, नवीन आकृतीबंध। तर अशा काही 150 दिवसांच्या कार्यक्रमामध्ये हे पण त्यांनी समाविष्ट जे आहे तर ते केलेलं होतं। त्याच्यानंतर तिसरी जी जाहिरात येणार आहे ना मित्रांनो ती आहे पशुधन पर्यवेक्षकची भरती येणार आहे 2025 साठीची। आणि ही 2026 मध्ये ही ऍड जी आहे तर ते एक्सपेक्टेड आहे आणि ही परीक्षा एमपीएससी घेणार आहे। कोण घेणार आहे? एमपीएससी घेणार आहे। आणि याच्यात किती वॅकन्सी असतील मित्रांनो? 266 जागांचं मागणीपत्र एमपीएससी ला सादर करण्यात आलेले, म्हणजे डिसेंबर महिन्यात किंवा जानेवारी महिन्यात आपल्याला ही जाहिरात जी आहे तर ती बघायला मिळू शकते। या पशुधन पर्यवेक्षक या पदासाठी जे आहेत तर ते पात्रता काय असेल मित्रांनो, बघा की तुमची 10वी पास पाहिजे। त्यासोबतच पशुधन आयुक्तालयाने किंवा महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठाने किंवा समकक्ष विद्यापीठाने पशुधन पर्यवेक्षकाचं तुमचं प्रशिक्षण पूर्ण केलेलं पाहिजे। त्यासोबतच तुमचं पशु संवर्धन मध्ये डिप्लोमा कंप्लीट पाहिजे किंवा तुमचं पशुधन व्यवस्थापन आणि दुग्धोत्पादनामध्ये डिप्लोमा कंप्लीट पाहिजे किंवा BVSc अँड ॲनिमल हजबेंडरी ही पदवी जी आहे तुमच्याजवळ पाहिजे, तर तुम्ही या पदासाठी फॉर्म जे आहेत तर ते भरू शकतात। त्याच्यानंतर एक मोस्ट एक्सपेक्टेड ऍड आहे कृषी सेवकची। कृषी पदविका धारक आणि पदवीधारक अशा दोन्ही उमेदवारांना एकदम जबरदस्त फायदा होतो। खूप सारे उमेदवार वाट पाहतात। 2023 मध्ये ही मागील जाहिरात आली होती, त्यावेळी ही आयबीपीएस ने घेतली होती आणि यावेळी पण चान्सेस जास्त आहेत की ही आयबीपीएस जी आहे तर ती परीक्षा घेऊ शकते। टीसीएस कडे जाऊ शकते, एमपीएससी कडे जाऊ शकते, पण मोस्ट प्रोबेबली याचे चान्सेस जास्त आहेत की ही आयबीपीएस पॅटर्ननेच मागच्या वेळी जे आहे तर ते होणार आहे। बघा, बिंदू नामावली अद्यावत करण्यासाठी विहित प्रपत्रात माहिती सादर करण्याबाबत। बघा, कृषी सेवक भरती 2025-26 साठीचे मागणी पत्र सादर करण्यासाठी बिंदू नामावली प्रमाणित करायची आहे त्यांना। बघा, कृषी सहाय्यक कृषी सेवकची त्यांनी बिंदू नामावली इथं करायला लावलेली आहे, तर हे महत्त्वाचं आहे आणि कृषी उमेदवारांना ही चांगली संधी आहे। डिसेंबर मध्ये याची जाहिरात येऊ शकते। तांत्रिक घटक आपल्याला लवकरात लवकर कव्हर करण्यासाठीच हे बेस्ट गोष्ट आहे। त्याच्यानंतर 5वी जी ऍड आहे ना मित्रांनो, न्यायालयामध्ये जबरदस्त जागा येणार आहे। जवळपास या 5223 जागा तुम्ही जर पाहिला, या लिपिकच्या जागा आपल्याला पाहायला मिळतात।
लिपिक टंक लेखकच्या जागा आपल्याला इथं पाहायला मिळतात 5223 एवढ्या जागांना सरकारने मंजुरी पण दिलेली बघा. सरकारने त्या संदर्भातला GR देखील काढलेला होता. हा GR आपल्याला पाहायला मिळतो. त्याच्यानंतर काही दिवसांपूर्वी ही बातमी आलेली होती की जे हायकोर्ट आहेत आपले तिथं पण जवळपास 2228 पदं भरली जातील. म्हणजे हे 5223 पदं वेगळे आणि हे पण वेगळे. तर एवढी मोठी न्यायालयामध्ये जबरदस्त मोठी भरती जी आहे तर ती आगामी काळात येणार आहे बघा. 2228 पदांमध्ये बघा मुंबई उच्च न्यायालयात एवढी पदं, मुंबई उच्च न्यायालयाच्या अपील शाखेमध्ये, संभाजीनगरचं खंडपीठ आणि नागपूरचं खंडपीठमध्ये एवढी सगळी पदं जी आहेत तर ते आपल्याला इथं बघायला मिळणार आहेत. आणि शेवटची जी मोस्ट एक्सपेक्टेड आहे, जी मोस्ट अवेटेड आहे, ज्याच्या विषयी मुलांमध्ये चर्चा जास्त असते, क्रेज जास्त असतो, ती म्हणजे आपली तलाठी भरती. आणि तलाठी भरतीच्या जवळपास 1700 जागांसाठी भरती जी आहे तर ते डिसेंबर महिन्यात जी आहे तर ती येऊ शकते. आणि डिसेंबर महिन्यात जर येत असेल तर लगेच त्याचा पेपर असेल, म्हणून तुम्ही तुमची तयारी ही आत्तापासूनच जी आहे तर ते सुरू केली पाहिजे. आणि तुमच्या याच तयारीसाठी तलाठी भरतीची आपली लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपाची, त्यासोबत ज्यांना फक्त रेकॉर्डेड पाहिजे असे देखील बॅच उपलब्ध आहे. 1499 मध्ये तुम्हाला ही बॅच पाहायला मिळेल. आणि इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही हे बॅच जे आहे तर ते जॉईन करू शकतात. सोबतच तलाठी भरतीसाठीचं आपण एक चांगलं पुस्तकही बनवलेलं आहे. तर याच्यात 5700 प्रश्न, मागील प्रश्नपत्रिकांचं संपूर्ण विश्लेषण आहे. हे पुस्तक देखील तुम्ही जरूर परचेज जे आहे तर ते करायचं. आणि 2026 मध्ये ज्या MPSC कडे सरसेवा जाणार आहेत आणि त्यासोबतच MPSC ग्रुप बी, ग्रुप सी, राज्यसेवा याची जी परीक्षा होते त्या सगळ्या परीक्षांसाठी उपयुक्त असं स्टडी मटेरियल आपण मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषेत उपलब्ध करून दिलेले. सर्व नोट्स अवेलेबल आहेत बघा. महाराष्ट्राचा भूगोल, भारताचा भूगोल, इतिहास, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, सामान्य विज्ञान हे संपूर्ण स्टडी मटेरियल पॅकेज तुम्हाला मिळणार आहे. याच्यासाठी तुम्हाला इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन हे डाउनलोड करायचे आणि हा नंबर आहे याला देखील कॉल करून तुम्ही अधिक माहिती विचारू शकतात. भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.